कोणाची र हवा आपलीच र. किती दिवस आपण मूलभूत गरजांवरतीच निवडणुकीला सामोरं जायचं. ज्वलंत प्रश्न असा होता, एक रिक्षा आणि एक मोटरसायकल क्रॉस होऊ शकत होती. निवडून आल्यानंतर लागलीच ते काम पहिले हातात घेतलं. आणि काही ठिकाणी निष्ठावंतांना तिकीट मिळतं, मात्र काही ठिकाणांना मिळत नाही. अशाच पद्धतीने बंड होतात. 74च जागा आहे, प्रत्येकाला समावून नाही घेऊ शकत. काही आमदार तर मागच्या 20-20 वर्ष आमदार होते, फक्त 20 वर्ष मल्हारबाग आणि तो नदीकाठ दुर्भाग्य. महानगरपालिकेत टक्केवारीचं मोठं जाळं आहे. नुसतं तुम्ही सांगाल टक्केवारी आहे, त्याला अर्थ नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला देखील स्थगिती केली. सांगतो की आमचा संपूर्ण मराठा समाज हा अनुभयांच्या पाठीशी आहे. हे मतामध्ये निश्चित मराठा समाज यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. कोणाची र हवा आपलीच र. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेचा बिगुल वाजला. आता आपण आहोत धुळे महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये. आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक 17च्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार शीतल नवले यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. शीतल भाऊ, खरं तर आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे यंदा हवा कुणाची. खरं तर हवा आपण 16 तारखेलाच कळणार आहे की यंदा हवा कुणाची आहे. मात्र जर आपल्या बाबतीत जर विचारायचं झालं तर संपूर्ण धुळेकर जनतेला माहिती आहे नवले परिवाराबद्दल. आपल्या घरातून अनेक दिग्गज मंडळी जी आहे या राजकारणात होऊन गेलेली आहे. त्यांचाच वारसा आपण पुढे अविरतपणे सुरू ठेवलेला आहे. आपण आधीही नगरसेवक होतात, आता पुन्हा आपण या रणधुमाळीत उतरलेला आहात. काय विजन घेऊन, काय अनेक प्रश्न घेऊन किंवा काय नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण कोणत्या मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढवत आहात? नमस्कार. मागील 40 वर्षापासून आमचा परिवार हा राजकारणाशी निगडीत आहे. वडील 6 वेळा नगरसेवक होते आणि 2008 मध्ये महापौर देखील होत्या. आमच्या आई सौ शशिकला नवले ह्या देखील 4 वेळा नगरसेविका होत्या आणि आई आणि वडील दोघं एकत्र 2 वेळा नगरसेवक होते. असं 40 वर्षाचं एक राजकारणाची पार्श्वभूमी आमच्या परिवाराला आहे. आपण जे म्हणतात की मला वारसाने राजकारणात संधी मिळाली, खरोखर हे खरं आहे. राजकारणात येण्याची मला संधी वारसा हक्कातूनच मिळाली, परंतु तुम्हाला स्वतःचे करावं लागते. नक्की. आणि हे करत असताना माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं सत्ता महापालिकेत होती आणि त्याच्या माध्यमातून विविध विकास कामे हे आम्ही धुळे शहरात केलेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 17 मध्ये म्हणजे एक ज्वलंत प्रश्न असा होता की आपल्याला कल्पना असेल की स्टेशन रोड च्या पलीकडे आमचा संपूर्ण प्रभाग आहे आणि याला जो रस्ता जोडणारा होता स्टेशन रोड आणि माझ्या परिसराला, तर राष्ट्रवादी भवनजवळ एक छोटस म्हणजे 2-2.5 मीटरचा रस्ता होता, जिथे एक रिक्षा आणि एक मोटरसायकल क्रॉस होऊ शकत होती. म्हणजे समजा उद्या तर रात्री ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड यायची असेल तर ती अशी चितोड रोड कर वळून मग आतमध्ये यावं लागायची. मी प्रथम निवडून आल्यानंतर लागलीच ते काम पहिले हातात घेतलं. रेल्वेकडे एक प्रस्ताव पाठवला. त्या प्रस्तावामध्ये आपण रेल्वेकडून 12 मीटर बाय 300 मीटरची जागा मागणी केली आणि त्यावेळेचे रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब यांनी तत्काळ त्याला मान्यता देऊन ती जागा महापालिकेला दिली आणि महापालिकेच्या माध्यमातून आपण एक मुख्य रस्ता जो आता आपण तुळशीराम दादा पाथवेने आपण नेहमी वापरतो, तो 12 मीटर बाय 300 मीटरने माझा 50,000 लोकवस्तीचा भाग हा मुख्य रस्त्याशी जोडला गेला. आपल्याला कल्पना असेल की धुळ्याची परिस्थिती आजपासून 7 वर्षापूर्वी पाण्याची अतिशय बिकट होती. आमच्या भागात देखील 8-8, 9-9 दिवस पाणी येत नव्हतं. अशात देवेंद्रजींनी आता 2 दिवसापूर्वीच्या सभेत सांगितलं की ते निवडून आल्यानंतर लागलीच 165 कोटी रुपये अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेला दिले आणि त्या योजनेतून आज धुळे शहरात कुठे 2 दिवसाने तर कुठे 1 दिवसाने पाणी मिळतंय आणि नवीन जलकुंभ माझ्या भागात बनवण्यात मी यशस्वी झालो.
मग तो एक चक्करवाडीला एक नवीन जलकुंभ झालाय, एक 28 नंबर शाळेत नवीन जलकुंभ झालाय. असे 2 मुख्य मेन मोठे जलकुंभ झाल्यामुळे इथे साठवणूक वाढली आणि आज आम्ही 1 दिवसाआड पाणी देण्यात इथे यशस्वी झालोय. नक्कीच शीतल भाऊ, ज्या पद्धतीने आपण नगरसेवक झालात, आपला कार्यकाळ सुरू झाला, ज्या मूलभूत गरजा होती, ज्या लोकांच्या समस्या होती, त्या सोडण्याला आपण प्राधान्य दिलं. आपला प्रवास तसा सुरू होता. महत्वाचा प्रश्न हा आहे सर, की गेल्या काही काळात आपणही बघत आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप पक्षाकडनं निष्ठावंतांना डावललं गेलं. असं अनेक प्रसारमाध्यमं असतील किंवा आपणही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल. आणि आता ज्या वेळेस 5 वर्षापर्यंत ज्या निवडणुकांसाठी कार्यकर्ता तयारीला लागतो, कुठेतरी त्याला निराशा त्याच्या पदरात पडते आणि काही ठिकाणी निष्ठावंतांना तिकीट मिळतं, मात्र काही ठिकाणांना मिळत नाही किंवा मग अशाच पद्धतीने बंड होतात. तर अशा कार्यकर्त्यांसाठी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण काय सांगतो? मी माझ्या राजकीय प्रवास माझ्या वयाच्या 42 मध्ये चालू केला आणि तो भारतीय जनता पक्षातून केला. आपण म्हणतात ते बरोबर आहे, की समजा प्रत्येकाला आज 74च जागा आहे. तर प्रत्येकाला आपण तिथे सामावून नाही घेऊ शकत. परंतु हां, आता तुम्ही जर उदाहरण म्हणालच, तर माझ्याबरोबर आता जे सुनंदाताई माळी हे माझ्याबरोबर सोबत पॅनलमध्ये आहेत. त्यांचे दीर अशोक माळी जे आता हयात नाही आहेत, परंतु ते अटलजींच्या काळापासून ते भाजपचे कार्यकर्ते होते. म्हणजे तुम्ही म्हणाल त्या ज्यावेळेस धुळ्यात एक नगरसेवकही भाजपचा नव्हता, त्यावेळेपासून ते अशोक माळी, तुम्ही जर जुने जाणते भाजपचे जे असतील त्यांना विनोद काका मोराणकर असतील किंवा विजूनाना पाच्छापूरकर असतील, यांना जर विचारलं तर तेही सांगतील, हो अशोक आमचा सच्चा कार्यकर्ता होता. दुर्दैवाने त्यांचं हार्ट अटॅकमध्ये निधन झालं एक 4-5 वर्षापूर्वी. तर अशा कार्यकर्त्याच्या घरात आज भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं. तुम्हाला नवल वाटेल, की त्यांचे पती किती सामान्य माणसाला भाजप प्राधान्य देतं याचं जर जिवंत उदाहरण कुठलं असेल तर माझ्या प्रभागातले त्यांचे पती, त्यांचं फक्त चहा नाश्त्याचं दुकान आहे, तेही स्टेशन रोडला अतिक्रमणमध्ये. तर म्हणजे हातावर पोट असणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं आणि हे फक्त भारतीय जनता पक्षातच होऊ शकतं, की चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. नक्की. नक्कीच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सर, अनेक वर्षांपासून काही प्रलंबित योजना होत्या. मध्येच कोविडचा काळ झाला. काही काळ 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना, त्यानंतर आपले काही कामं प्रलंबित राहिले. नंतर ज्यावेळेस आपले शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी जेव्हा आमदारकीमधनं निवडून शहराची धुरा सांभाळली, बऱ्यापैकी कामं सुरू आहेत. अद्यापही काही ठिकाणी कामं प्रलंबित आहे. सर्वात आधी प्रश्न हा आहे, की 2025 सुरू आहे. किती दिवस आपण मूलभूत गरजांवरतीच निवडणुकीला सामोरं जायचं? काय वेगळं व्हिजन घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून किंवा उमेदवार म्हणून नवीन व्हिजन समोर देणार आहेत की नाही? आपल्याला कल्पना असेल, की विकास हा अविरत आहे. म्हणजे तो थांबत नाही कुठे. म्हणजे आज एखादा रस्ता झाला तो 5 वर्षात खराब होणार. परत त्याच्यावर काम करावंच लागणार. आपल्याला कल्पना नसेल, की मिल परिसर हा प्रभाग क्रमांक पूर्वीचा 17, 18 थोडा आणि 16 थोडा असा एक 50,000चा मिल परिसर आहे. आणि ह्या मिल परिसराला मागील 5 वर्षात म्हणजे मागच्या 70 वर्षात एवढे पैसे नसेल मिळाले, तेवढे मागच्या 5 वर्षात पैसे मिळाले. 150 कोटी रुपये ह्या 3 प्रभागात. आणि माझ्या वैयक्तिक प्रभागात म्हणाल तर किमान 70 ते 75 कोटी रुपयाची कामं ह्या भागात झाली. आपण संपूर्ण भागात मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फिरा, तुमचे कॅमेरे आहेत, सर्वांना घेऊन फिरा. तुम्हाला माझ्या भागामध्ये एक रस्ता, एक गटार झाला नाही असं कोणीही नागरिक कंप्लेंट करणार नाही. आणि 5 वर्षात किंवा 6 वर्षात जादूची कांडी नसते. आज 8 लाख आपली धुळ्याची लोकसंख्या आहे आणि 100 स्क्वेअर किलोमीटर आपल्या धुळ्याचं क्षेत्रफळ आहे. एवढ्या क्षेत्राचं जर विकास करायचा असेल तर किमान याला 10 ते 15 वर्ष
लागतील, कारण की एवढा जर मागच्या 40-50 वर्षाचा बॅकलॉग भरून टाकायचा तो 5 वर्षात होत नाही. आणि आपण महाराष्ट्राचा विचार कराल तर सगळ्या महापालिका असतील, नगरपालिका असतील, त्यांना एक सीमित अर्थसंकल्प असतो. त्याच्यात तडजोड करून, बारकाईने सगळं प्लॅनिंग करून बसवायचं म्हटलं तर खूप तारेवरची कसरत आहे. पण मी तुम्हाला विश्वास सांगतो, की यापूर्वी असं नव्हतं, की दिल्ली ते गल्ली सगळ्या वेगळ्या सरकार होते. म्हणजे आपल्याला कल्पना आहे, पहिले आम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता धुळे महापालिकेत बसली. 2.5 वर्ष अभद्र युती झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना. त्याच्यात 2.5 वर्षात जे देवेंद्रजींनी आम्हाला कामं मंजूर करून दिली होती, त्यांनी आमचा निधी थांबवला. त्याच्यानंतर कोविडचा काळ आला. कोविड संपल्यानंतर परत देवेंद्रजी या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. परत भारतीय जनता पक्ष आणि मूळ शिवसेना शिंदे साहेबांची यांची युती झाली आणि त्या दिवसापासून जो विकास आज चालू आहे, तर या 2.5 वर्षात आम्ही मागच्या किमान 10 ते 15 वर्षाचा बॅकलॉग भरण्यात यशस्वी झालो. आणि आपल्याला मी आश्वासित करतो, की पूर्वी आमदारही आपल्या विचाराचे नव्हते, पण आता धर्मयोद्धा अनुभैया अग्रवाल यांनी पहिल्याच वर्षी कोणत्याही आमदारांनी जे फर्स्ट टर्म निवडून आले धरून इतका निधी खेचून आणण्यात यशस्वी झाले असेल. आपल्याला कल्पना आहे, की आत्ताच 2 दिवसापूर्वी देवेंद्रजींची सभा झाली आणि देवेंद्रजींनी स्वतः कबूल केलं, की अनुभैया अग्रवाल एखादं काम घेऊन येतात. आम्हाला असं वाटतं, की आता यांचे सगळं काम झालं असेल, आता हे काही मागणी करणार नाही. परंतु लगेच अनुभैया 15 दिवसांनी त्यांच्याकडे एक काम घेऊन असतात आणि सातत्याने मागच्या 1 वर्षामध्ये किमान 300-350 कोटी रुपयाचा निधी या शहरात खेचून आणला. आणि मला नाही वाटत आजपर्यंत पूर्वीच्या कुठल्या आमदारांनी इतका निधी खेचून आणला असेल. काही आमदार तर मागच्या 20-20 वर्ष आमदार होते. ते फक्त त्या नदीपात्रातच खेळत बसले. त्यांना नदीपात्राच्या पलीकडे कधी शहर दिसलंच नाही. म्हणजे त्यांना पाण्याचा प्रश्न दिसत होता. दर पंचवार्षिकला महापालिकेत त्यांनी फक्त वल्गना केल्या, की पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. अरे बाबा ठीक आहे, तू काय केलंस? आपण असं तर करत नाही, की मला कॅन्सर झालाय, अख्ख्या जगाला सांगत फिरायचं मला कॅन्सर झालाय, कॅन्सर झाला की चांगल्या तज्ञाकडे जाऊन त्याचा उपचार करायचा. तर तू या माझ्या शहराचा उपचार करण्यासाठी काय केलं? फक्त 20 वर्ष मल्हारबाग आणि तो नदीकाठ, याच्या पलीकडे मला त्यांचा विकास दाखवा. नक्कीच शीतलजी, आपण एक इंटरेस्टिंग असा विषय काढला. त्यालाच आपल्याला उपप्रश्न आहे. ज्या पद्धतीने आपण बोललात, की कोविड काळानंतर एक अभद्र युती झाली. त्यानंतर आपला फंड रोखला गेला. त्यानंतर राज्याच्या घडामोडी अनेक बदलल्या. बंड झाला, गद्दार म्हटलं गेलं. अनेक सगळ्या युती, आघाड्या सर्व या नेस्तनाबूत झाल्या आणि महायुतीचा जन्म झाला. ज्या पक्षाला अनेक वर्ष आपण टीका करत होतो, आरोप करत होतो, त्यांना ईडी, सीबीआय सगळ्या चौकशा एक साईडला ठेवून अखेर महायुतीचं सरकार बसलं. त्या सरकारमध्ये बसल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. खरं तर विधानसभेला आपल्याला त्याच महायुतीचा धर्म पाळून सर्व कार्यकर्त्यांनी मदत केली. महापालिकेत एवढं अवघड होतं महायुती करणं? हे बघा, तुम्हाला कल्पना असेल, की तिघही पक्षाच्या नेत्यांनी ज्यावेळेस निवडणुका डिक्लेअर झाल्या, त्यावेळेस प्रत्येकाचं म्हणणं हे होतं, की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आणि तिघही पक्षांकडे इतके कार्यकर्ते, की सर्वांना महायुतीत सामावून घेणं हे शक्य नव्हतं. आता वरिष्ठ लेव्हलला तर मला नाही सांगता येणार, परंतु जे आम्हाला ऐकण्यात आलं, की बऱ्याच याच्यामध्ये युती करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही ठिकाणी यशस्वी झाला, काही ठिकाणी नाही होऊ शकला. आता मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या महापालिकेत, ठाण्यासारख्या ठिकाणी असेल, इथे महायुती होऊ शकली. परंतु छोटा तालुका प्लेस असतं, द वर्ग महानगरपालिका असतात. तिथे निवडून येण्याची संख्या असते 74-75, फक्त महापालिकेत नगरसेवक निवडून जाणार आहे. मग त्याच्यात तिघही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेणं कधी-कधी अवघड होतं. आणि शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्ता प्रत्येक पक्षाला सांभाळावं लागतं. त्यामुळे कदाचित या युती झाल्या नसतील. परंतु आम्ही निवडणुकीमध्ये
महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशा कुठल्याही प्रकारचा प्रचार किंवा अपप्रचार आम्ही करत नाही आहोत. ते त्यांचा प्रचार करताय, विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार करताय, आम्ही देखील विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार करतोय. एकंदरीत आपण जर प्रभाग 17चा विचार केला, येणाऱ्या काळात आपल्या म्हणजे आपण जे काही विचार केलेला असेल, काही विजनरी आपण ग्राफ केला असेल, की अजून प्रभाग 17साठी काय नवीन उपाययोजना आपण करू शकाल? प्रभाग 17 मध्ये 90% मूलभूत ज्या गरजा आहेत त्या आज पूर्ण झाल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये इथला सर्वात मोठा जर कुठला प्रॉब्लेम असेल तर तो आहे बेरोजगारीचा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमचे लोकप्रिय आमदार अनुप भैया, जे माझे बालपणाचे मित्र पण आहेत, ते सातत्याने रावेरच्या MIDC साठी प्रयत्न करत आहे. तिथे त्यांनी 2000 एकरची मागणी सरकारकडे केली आहे. आणि माझा जो मिल परिसरचा भाग आहे तो रावेर MIDC ला लागून आहे. तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये रावेर MIDC मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होईल. याच्यातून माझ्या भागात बेरोजगारी कमी होण्याचा एक मार्ग सापडेल. दुसरं, सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला अगदीच जवळ आहे, परंतु माझं एक मानस आहे की एक चांगल्या आरोग्य सुविधा आमच्याकडे 28 नंबर शाळेमध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल उभारण्याचा एक माझा मानस आहे. त्याचप्रमाणे एक छानशी लायब्ररी, आपल्याला कल्पना असेल की बरेच तरुण मंडळी स्पर्धा परीक्षेसाठी इथून जे सरकारी आमचं ग्रंथालय आहे नदीकाठचं, ते बरंच लांब आहे आणि ते रात्री उघडं राहत नाही. तर 24 तास त्यांना अभ्यासासाठी एक जागा चांगली उपलब्ध पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तिथे मुलं येतील ज्याला 18 तास अभ्यास करायचा आहे, ज्याला 16 तास अभ्यास करायचा आहे, घरात बसायला जागा नसते, तर तिथे ते अभ्यास करून स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना सहभाग घेता येईल आणि त्याच्यातून त्यांना अधिकारी म्हणून जर कुठे नोकरी लागली तर निश्चित तो एक हातभार असणार आहे बेरोजगारी मिटवण्यासाठी. नक्कीच शीतल भाऊ, खरं तर आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे जाता जाता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधक. विरोधकांचे अनेक आरोप जे आहे आपल्या पक्षावरती होत आहेत, सत्ताधाऱ्यांवरती होत आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्वाचा मुद्दा की महानगरपालिकेत टक्केवारीचं मोठं जाळं आहे, भ्रष्टाचाराचं जाळं आहे. त्यानंतर अनेक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचाच बॅकग्राऊंड जो आहे ठेकेदार पद्धतीने आहे. असे अनेक आरोप आता सध्या धुळे शहरामध्ये आपले विरोधक करत आहेत. यांच्यासाठी आपण काय सांगाल? हे बघा, पहिले तर मी विरोधकांना आहे ना विरोधक मानत नाही, त्यांना मी सल्लागार मानतो. कदाचित आमच्याकडून एखादी गोष्ट चुकली किंवा चुकत असेल आणि त्याच्याजवळ जर योग्य मार्ग असेल, काही योग्य स्कीम असेल, तर ती समजून घ्यायला मला नक्कीच आवडेल. पण नुसता विरोधाला विरोध करायचा, टक्केवारी आहे, हे आहे. आता मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियरचं काम काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणे. म्हणजे मी डिग्री घेऊन जर एखादा व्यवसाय करत असेल तर ते चुकीचं आहे का? आज देशाच्या GDP मध्ये जर 2 नंबरचा सहभाग कोणाचा असेल तो इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे. आमचे आदरणीय गडकरी साहेब कायम म्हणतात की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिचे रस्ते चांगले आहे. तर तसं नाहीये, तिचे रस्ते चांगले आहे म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. आणि उगाच बिनबुडाचे आरोप करायचे. जर कधी टक्केवारी असते किंवा हे जसं म्हणतात त्यांनी आरोप सिद्ध करावे ना.
नुसतं आरोप करून उपयोग नाही, आरोप सिद्ध देखील करावा लागतात. नुसतं तुम्ही सांगाल टक्केवारी आहे, टक्केवारी आहे, त्याला अर्थ नाहीये. जर कधी तसं असतं तर आज बाय ग्रॅव्हिटी अक्कलपाड्याहून माझी चक्रवर्तीची पाण्याची टाकी विदाऊट पंप भरल्या गेली असती का? जर टक्केवारी असती तर हे पाणीच कुठं कुसुंब्या वगैरे तिथेच थांबून गेलं असतं ना, शहरापर्यंत आलंच नसतं. आज जर भ्रष्टाचार असता तर माझा पाथरी झाला असता का? आज इतके 70-75 कोटीचे रस्ते लोकांना नजरेस पडतायत, टक्केवारी असते तर दिसले असते का? आणि जनता खुळी नाहीये. आज धुळे शहराचे आमदार हे महाराष्ट्रातल्या पहिल्या 20 आमदारांच्या रांगेत आहेत की ते इतक्या मताधिक्याने निवडून आले. आणि धुळे शहरात इतिहास झाला असेल की लाखात कधी कुठल्या आमदारांना मतं मिळाले. जर कधी भ्रष्टाचार असता तर लोकांनी तर मतं टाकली असती का? तर मी विरोधकांना एकच आवाहन करेल की निवडणुकीपुरता ठीक आहे आपण विरोध करा, परंतु निवडणुकी नंतर देखील तुम्ही फक्त या शहराचा विकास होऊ नये किंवा या शहरात विकास केल्यामुळे सत्ताधारी पुन्हा सत्तेत येतील म्हणून तुम्ही न्यायालयात जातात, चांगल्या गोष्टींना स्टे घेतात आणि चांगली कामं थांबवता. मला वाईट वाटतं की माझा टावर बगीचा आत्ताचेच आमदार त्यांच्याच पक्षाच्या माणसाने परदेशींनी, ज्ञानू परदेशींनी ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब सीएम होते त्याच्यावरती स्टे घेऊन आले आणि आज 7 वर्ष झाले माझा टावर बगीचा बंद आहे. पण जसे आमदार अनुभया निवडून आले त्यांनी सगळ्यात पहिले काम केलं असेल तर त्याचा स्टे उठवला. थोड्याच दिवसात टावर बगीच्याचे उद्घाटन होईल आणि परत माझ्या धुळेकर जनतेला टावर बगीचेत फिरण्याचा आनंद मिळेल. या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं या महाराष्ट्रातील कणाकणावरती अधिकार आहे, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला देखील स्थगिती केली. आणि मी मराठा समाजाचा असल्याने मला अतिशय वेदना आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की आमचा संपूर्ण मराठा समाज हा अनुभयांच्या पाठीशी आहे आणि यांनी केलेले कृत्य हे मतामध्ये निश्चित मराठा समाज यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुठलंही चांगलं विकास काम या शहरात आणण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो त्या वेळेस हे लोक कोर्टात जातात आणि खोडा घालतात. पण मी यांना सांगतो की शेवटी आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन पुन्हा जनतेच्या दरबारात जिंकून ते काम पुन्हा चालू करतो. नक्कीच. खरं तर आपल्याला वेळेची मर्यादा आहे. शीतलजी, एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, यंदा हवा कुणाची? आमच्या नेत्यांनी आधीच 55+ नारा दिलाय आणि निश्चित मी तुम्हाला आश्वासित 1001% लिहून देतो की आमच्या आमदारांनी, आमच्या नेत्यांनी जे सांगितलं 55+ म्हणजे 55+, कारण की हा आकडा आमचे गिरीश भाऊंनी काढलाय आणि गिरीश भाऊ जिथे आकडा काढतात त्याच्यापेक्षा नक्कीच 1+ असतो. नक्कीच. हे होते शीतल नवले, प्रभाग क्रमांक 17चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार. दिलखुलास गप्पा त्यांनी आपल्या जवळ केलेल्या आहेत. काय विजन आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला कसा न्याय मिळेल त्या पद्धतीने त्यांचं कार्य सुरू आहे. लवकरच 15 तारखेला मतदान होणार आहे, 16 तारखेला निकाल लागणार आहे आणि अखेर यंदा हवा कुणाची याचाही निकाल लागणार आहे. तुर्तास धन्यवाद. हवा कोणाची र हवा आपलीच र. किती दिवस आपण मूलभूत गरजांवरतीच निवडणुकीला सामोरं जायचं? ज्वलंत प्रश्न असा होता, एक रिक्षा आणि एक मोटरसायकल क्रॉस होऊ शकत होती. निवडून आल्यानंतर लागलीच ते काम पहिले हातात घेतलं. आणि काही ठिकाणी निष्ठावंतांना तिकीट मिळतं, मात्र काही ठिकाणांना मिळत नाही. अशाच पद्धतीने बंड होतात. 74च जागा आहे, प्रत्येकाला समावून नाही घेऊ शकत. काही आमदार तर मागच्या 20-20 वर्ष आमदार होते, फक्त 20 वर्ष मल्हारबाग आणि तो नदी काठ.
महानगरपालिकेत टक्केवारीचं मोठं जाळं आहे. नुसतं तुम्ही सांगाल टक्केवारी आहे टक्केवारी आहे, त्याला अर्थ नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला देखील स्थगिती केली. सांगतो की आमचा संपूर्ण मराठा समाज हा अनुभयांच्या पाठीशी आहे. हे मतामध्ये निश्चित मराठा समाज यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. कोणाची र हवा आपलीच र